आणि ह्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जो कोणी काम करेल त्याला फार मृत्यूदंड किंवा त्याला अजन्म कारावास अशा शिक्षा केलं पाहिजे. शिक्षणात कुठलाही पेपर जर फुटला तर, कारण ऐकलं शिवराज मोठेगावकर काय म्हणाले ते, जो कोणी काम करेल त्याला फार मृत्यूदंड किंवा त्याला अजन्म कारावास. ज्यानं स्वतः पेपर फोडून 22 लाखांपेक्षाही जास्त मुलांचं आयुष्य बर्बाद केलं, तो या व्हिडिओत पेपर फोडणाऱ्यांना मृत्यूदंड देण्याची मागणी करतो. 2024 मध्ये जेव्हा पेपर फुटी झाली होती त्यावेळी मोठेगावकरनं हा संताप व्यक्त केला होता. वन नेशन वन एक्झाम गव्हर्नमेंट सांगतं, शासन वन नेशन वन एक्झाम म्हणतंय. वन नेशन वन पेपर फोडायचा का? मग काय एक्झाम? आमच्या महाराष्ट्रात सीईटी एक्झाम होती विश्वजित. मी 18 वर्ष शिकवलो, एकदाही पेपर फुटला नाही. आमचं महाराष्ट्र प्युअर आहे. बिहार यूपी कामच आहे. ह्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जो कोणी काम करेल त्याला फार मृत्यूदंड किंवा त्याला अजन्म कारावास अशा शिक्षा केलं पाहिजे. शिक्षणात कुठलाही पेपर जर फुटला तर. पण आता हीच शिक्षा शिवराज मोठेगावकरला होणार का, असा सवाल विचारला जातो. कारण 2 वर्षांपूर्वी फाशीच्या शिक्षेची मागणी करणाऱ्या याच मोठेगावकरनं याबद्दलची मागणी केली होती. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोठेगावकर सीबीआय कोठडीची हवा खातोय. नीट प्रकरणी सीबीआयच्या तपासात एक महत्वाची माहिती समोर आली. गेल्या वर्षी मोठेगावकरच्या आरसीसी मधून नीट परीक्षेत 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात ऍडमिशनही मिळाले. हे सर्व विद्यार्थी आता सीबीआयच्या रडारवर आले. सीबीआय कडून या विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे. गेल्या वर्षीही नीटचा पेपर लीक झाला होता का याची माहिती घेतली जाणार आहे. याशिवाय गेल्या वर्षी झालेली आरसीसीची मॉक टेस्ट आणि नीटची प्रश्नपत्रिकाही सीबीआय तपासणार असून यातील प्रश्न सारखेच आढळून आले तर मोठेगावकरच्या अडचणी वाढणार आहेत. मोठेगावकरच्या आरसीसीच्या शाखा लातूरसह राज्यात 9 ठिकाणी या माध्यमातून त्याची जवळपास 100 कोटींची उलाढाल होत होती. पेपर फुटीत मोठेगावकरचं नाव आल्यानंतर सीबीआयनं त्याची संपत्ती गुंतवणुकीचा तपास सुरू केला. मोठेगावकर याच्या मुलाने यंदा 12वीची आणि नीटची परीक्षा दिली होती. आपल्या मुलाला नीट परीक्षेत घवघवीत यश मिळावे या हेतूनेच मोठेगावकर याने नीट पेपर फुटीचे संपूर्ण जाळे उभे केल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. या संदर्भातील काही महत्त्वाचे आणि ठोस पुरावे तपास यंत्रणाच्या हाती लागल्याची माहितीही समोर येत आहे. स्वतःच्या मुलाच्या भवितव्यासाठीच मोठेगावकर यांनी ही संपूर्ण फिल्डिंग लावल्याचा तपास यंत्रणाचा प्राथमिक अंदाज आहे. अटक झाल्यानंतर मोठेगावकरच्या कथित संपत्तीबाबत लातूरमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय. लातूर शहराजवळच्या खोपेगाव शिवारात मोठेगावकरशी संबंधित मोठा प्रकल्प समोर येतोय. सुमारे 8 एकर परिसरात हा प्रकल्प उभारला जात असून त्यापैकी 2.5 एकर जागेवर भव्य इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळते. या इमारतीत मोठेगावकरची सीबीएसई शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असल्याची ही चर्चा रंगली आहे. मात्र या संपत्तीबाबत आणि प्रकल्पाबाबत अधिकृत कागदपत्र किंवा संबंधित यंत्रणांकडून कोणताही अधिकृत दुजोरा अद्याप समोर आलेला नाही. आपण माझ्या पाठीमागे बघत असलेली ही लातूरच्या खोपेगाव शिवारातील ही मोठी इमारत आहे. जवळपास 7 ते 8 एकरमध्ये हा पूर्ण परिसर आहे आणि 2 ते 3 एकरमध्ये या इमारतीचं बांधकाम झालं असल्याचं पण बोललं जात आहे. या ठिकाणी मोठेगावकर हा इंटरनॅशनल लेवलची सीबीएसई शाळा आणि काही महाविद्यालय या ठिकाणी काढणार होता असं सुद्धा बोललं जातंय. मोठेगावकरच्या त्याच्या वडिलांच्या नावानं आर्यन मोठेगावकर म्हणून एक शाळा आहे लातूरमध्ये आहे. रेणापूरमध्ये त्यांचं DED BEd कॉलेजही आहे. त्याच्यामुळे येत्या काळात या ठिकाणी ईडी सुद्धा येऊ शकते अशा पद्धतीची सुद्धा जोरदार चर्चा माध्यमामध्ये रंगताना आपण बघायला मिळत आहे. आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच नाही. 23 वर्ष क्लासेस चालून मोठेगावकरनं आपलं साम्राज्य उभारलं. त्याच्या क्लासला प्रवेश मिळवायचा असेल तर वार्षिक 80,000 रुपये फी होती. शिवाय राहणं आणि खानावळीचे पैसे वेगळे. एका विद्यार्थ्याकडून साधारण 1.5 लाखापर्यंत मोठेगावकर पैसे घेत होता. नीट परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानं प्रत्येक वर्षी क्लासमधील 10 ते 15 मुलांना चांगल्या कॉलेजचा प्रवेश मिळायचा. याचंच भांडवल करून मोठेगावकर लाखोंच्या जाहिराती द्यायचा. त्या माध्यमातून हजारो प्रवेशांची पुन्हा तजवीज होत असे. मोठेगावकरनं क्लासच्या नावाखाली शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला होता. पण आता त्याचा खरा उद्योग जगासमोर आला. शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, लातूर.